तुम्ही कधी असा विचार केला आहे का की जपानसारख्या देशात लोक इतके शांत, संयमी आणि शिस्तप्रिय कसे असतात? त्यांच्या जीवनात ही समस्या असतात, ताण असतो, अपयश असते, पण तरीही ते प्रत्येक परिस्थितीला स्वतःला खंबीर आणि शांत ठेवतात. आपण अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवर रागवतो, चिडतो. कोणीतरी आपल्याला काही बोलते, काम वेळेवर नाही झाले, मोबाईल स्लो झाला किंवा आपल्या मनासारखी काही गोष्ट नाही झाली की आपण लगेच अस्वस्थ होतो. पण जपानी लोक असे का करत नाहीत? यामागचे पहिले कारण म्हणजे त्यांची विचारसरणी. जपानी लोक मानतात की प्रत्येक समस्या ही तात्पुरती असते, कोणतीही अडचण ही कायमची नसते. त्यामुळे ते समस्यावर रडत बसत नाहीत, तर त्यावर उपाय शोधतात. दुसरे कारण म्हणजे शिस्त. जपानमध्ये लहान मुलांना देखील स्वतःची कामे स्वतः करायला शिकवले जाते. शाळांमध्ये विद्यार्थी स्वतःच वर्ग साफ करतात, त्यामुळे त्यांना जबाबदारीची भावना निर्माण होते. आपल्या जीवनात अनेक समस्या फक्त शिस्त नसल्यामुळे निर्माण होतात. उशिरा झोपणे, वेळेचे नियोजन न करणे, सतत मोबाईलमध्ये वेळ घालवणे या गोष्टी मनाला अधिक अस्थिर बनवतात. तिसरे कारण म्हणजे वर्तमानात जगणे. आपण अनेकदा भूतकाळातल्या चुका आठवून दुःखी होतो किंवा भविष्याची चिंता करून स्वतःला त्रास देतो. पण जपानी संस्कृती आपल्याला शिकवते की जे गेले ते बदलू शकत नाही आणि जे अजून आलेच नाही त्याची चिंता करून काहीच फायदा नाही. म्हणून ते आजचा दिवस चांगला कसा जगता येईल यावर लक्ष केंद्रित करतात. चौथे कारण म्हणजे भावनांवर नियंत्रण. शांत राहणे म्हणजे भावना नसणे नाही. जपानी लोकांनाही राग येतो, दुःख होते, तणाव येतो, पण ते त्या भावनांना स्वतःवर नियंत्रण मिळू देत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे रागाच्या एका क्षणात घेतलेला चुकीचा निर्णय आयुष्यभराचा पश्चाताप देऊ शकतो. कल्पना करा, जर समुद्रातील प्रत्येक लाट पाहून समुद्रच अस्वस्थ झाला तर त्याचे अस्तित्वच राहिले नसते. त्याचप्रमाणे आपल्याला जीवनातली समस्या, अडचणी आणि संकटे येणारच आहेत, पण त्यांच्यामुळे आपण आपली मनशांती गमावली तर आपण स्वतःलाच हरवून बसू. जपानी लोक आणखीन एक गोष्ट पाळतात, ते म्हणजे साधेपणा. ते आनंदासाठी खूप मोठ्या गोष्टीची वाट बघत नाहीत. त्यांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो. एक शांत सकाळ, एक कप चहा, कुटुंबासोबत घालवला वेळ आणि निसर्गामध्ये केलेली छोटीशी सैर, यांच्यासाठी तेच खरे सुख आहे आणि म्हणूनच त्यांचे मन जास्त शांत राहते. आज आपल्या जीवनात तणाव वाढवण्याचे एक मोठे कारण म्हणजे सतत इतरांशी तुलना करणे. कोणाकडे मोठी गाडी आहे, कोण जास्त पैसा कमवतो, कोण अधिक यशस्वी आहे. पण जपानी लोक स्वतःला इतरांशी नाही तर कालच्या स्वतःशी तुलना करतात. ते रोज स्वतःला एक प्रश्न विचारतात, मी कालपेक्षा आज थोडा चांगला झालो का? आणि मित्रांनो, हाच खरा विकास आहे. जर तुम्हालाही मन शांत ठेवायचं असेल तर आजपासून काही सवय लावा. दररोज काही मिनिटे शांत बसा, मेडिटेशन करा, मोबाईलपासून थोडा वेळ दूर राहा. प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. वेळेचे महत्त्व समजा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा आणि सर्वात महत्त्वाचे, स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवायला शिका. कारण ज्याने स्वतःच्या मनाला जिंकले त्याला बाहेरच्या कोणत्याही परिस्थितीने हरवू शकत नाही. जीवनात यशस्वी होण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नसते, त्यासाठी एक शांत मन, संयम आणि योग्य विचारसरणी देखील तितकीच आवश्यक आहे. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. परिस्थिती कशीही असो, मी माझी मनशांती कधीच गमावणार नाही. कारण जग जिंकण्यापेक्षा स्वतःच्या मनावर विजय मिळवणे अधिक महत्त्वाचे आहे. धन्यवाद. तुम्हाला जर असेच मनाला शांती देणारे व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.